नमस्कार, मैं हूं मुस्कान और आप देख रहे हैं तेज भारत नेटवर्क न्यूज, जहां मिलती है आपको ताजा और महत्वपूर्ण खबरें। जानिए आज की कुछ खास खबरें। दहिसर में कथित अवैध डंपिंग पर हलचल, जनप्रतिनिधियों ने किया स्थल निरीक्षण। ग्राउंड रिपोर्ट। दहिसर क्षेत्र के पेट्रोल पंप गली नंबर 14, कांदरपाड़ा और शमशान भूमि के आसपास कथित रूप से चल रही अवैध डंपिंग को लेकर आज स्थानीय स्तर पर सक्रियता देखने को मिली। भाजपा गठ नेता गणेश खनगर ने रेखा यादव के साथ मौके पर पहुंचकर स्थिति का निरीक्षण किया। निरीक्षण के दौरान क्षेत्र में फैले कचरे, डंपिंग के ढेर और उससे उत्पन्न हो रही संभावित स्वास्थ्य एवं पर्यावरणीय समस्याओं का जायजा लिया। स्थानीय नागरिकों की प्रतिक्रिया। क्षेत्रवासियों ने बढ़ती गंदगी और दुर्गंध को लेकर नाराजगी व्यक्त की। उनका कहना है कि लगातार हो रही डंपिंग से आसपास के रहवासियों को स्वास्थ्य संबंधित परेशानियों का सामना करना पड़ सकता है। प्रशासन को शिकायत। निरीक्षण के उपरांत संबंधित विभाग को लिखित शिकायत भेजने की जानकारी दी गई। जनप्रतिनिधियों ने आश्वासन दिया कि मामले में शीघ्र कार्यवाही सुनिश्चित कराने के लिए आवश्यक कदम उठाए जाए। स्थानीय नागरिक अब प्रशासनिक कार्यवाही की प्रतीक्षा कर रहे हैं। असं आहे की डंपिंगचा विषय अत्यंत गंभीर आहे। ज्या पद्धतीने डंपिंगचं सगळं साम्राज्य उभं राहत आहे मुंबईमध्ये, हा नागरिकांसाठी खूप मोठा धोका आहे। अतिशय म्हणजे प्रदूषणाचं जर काही म्हणजे त्याचं काही खरंच नाही आहे। मोठ्या प्रमाणावर धुळीचं प्रदूषण होतं आहे, रस्त्यावरती धूळ पडलेली आहे, गाड्या अस्ताव्यस्त उभ्या आहेत सगळ्या, आणि एक नागरिकांना जो त्रास होतो या निमित्ताने आम्ही त्याची दखल घ्यायला सुरुवात केलेली आहे। आज मी गणपत पाटील नगरमध्ये बघितलं, इथे गावठाणाच्या या भागात देखील आलो आहे। इथे सुद्धा अनधिकृतपणे या ठिकाणी डंपिंग सुरू आहे आणि आम्ही याची गंभीर दखल घेतलेली आहे। येत्या काही दिवसात म्हणजे पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये मुंबई महापालिकेत आमच्या स्थानिक नगरसेविका आहेत रेखा यादव आणि माझ्या वॉर्डचा काही इथे भाग येतो, आम्ही महापौरांकडे याबाबत संयुक्त बैठक तातडीने आयोजित करून महापालिकेने यात काय कारवाई केली, दुसरी बाब पोलीस स्टेशनला FIR नोंदवल्यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली याची आम्ही गंभीर दखल घेणार आहोत आणि ज्या काही रिव्ह्यू मीटिंग होतात त्यामध्ये काय पुढे कारवाई होते हे आपल्याला नक्कीच दिसेल। हा डंपिंग ग्राउंडमध्ये SWM आणि बिल्डिंग फॅक्टरीचे अधिकारी पण काय सम्मिलित आहेत का? याची चौकशी करणार आम्ही, याची पूर्ण चौकशी करणार आणि जे यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावरती कुठली दयामाया करणार नाही। कारण हे मोठं आर्थिक साम्राज्य हे मुंबईकरांच्या जीवावरती उभं राहत आहे, मुंबईकरांच्या आयुष्याशी खेळ चाललेला आहे आणि ही बाब आम्ही मुंबईत चालू देणार नाही। यह थी आज की खास खबरें तेज भारत नेटवर्क न्यूज के साथ। अगर आपको यह वीडियो पसंद आया है तो वीडियो को लाइक करें, चैनल को सब्सक्राइब कीजिए और अपनी राय हमें कमेंट में जरूर बताइए, ताकि हर जरूरी अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे। धन्यवाद।